आज ना मी दिवसभरात काही शूट केलं नव्हतं, कारण माझी तब्येतही हल्ली बरी नाही आहे, माझी सर्दीच जात नाही असं. त्यानंतर ना म्हटलं संध्याकाळी दूध आणून ठेवावं, म्हणजे कसं सकाळी जायचं त्रास कमी होईल आपला. मग काय संध्याकाळी दूध आणून ठेवलं. दूध आणल्यानंतर चहा बनवला आणि दूधही तापायला ठेवलं होतं. चहा तर टाकला, म्हटलं चला दूधही सोबत तापून होईल. मग काय दोन्ही मस्त गॅसवर ठेवून दिले आणि त्यानंतर म्हटलं चला आपण पिक्चर बघत होतो राणीगंज मूव्ही, तोच बघायला जावं. मिशन राणीगंज सॉरी, तो मूव्ही लावला होता, मी बघत होते. पण यांनी ना बंद केला आणि इथे मोबाईल बघत बसले होते. यांचं तर रील बघणं काय कधी संपत नाही असो. त्यानंतर मग माझा चहाही झाला होता. म्हटलं चला यांना मस्त चहा आणि ब्रेड द्यावे. यांना ड्युटीवरनं आल्यानंतर भूक लागली होती, म्हटलं चहा ब्रेड खा. मग काय यांना चहा ब्रेड दिलं आणि मीही मस्त चहा पिऊन घेतला. आणि मग मी बसल्या बसल्या विचारत होते काय भाजी करू, कारण दररोज भाजीचं टेन्शन असतं आणि एक बनवलं की त्यांना एक आवडत असतं. त्यामुळे मी आज त्यांनाच विचारत होते. त्यानंतर म्हटलं आता भाजीपालाही आला नाही सध्या दारावर, तर तेवढ्यातच लगेच भाजीपाला आला. मग काय थोडासा भाजीपाला घेतला. भाजीपाला तर काहीच नव्हतं त्या काकांकडे, पण फक्त टोमॅटो घेतले भाजीसाठी असं. त्यानंतर भाजीपाला घेऊन वरती आले आणि लगेच स्वयंपाकाला कणिक मळून घेतली आणि लगेच चपात्या बनवून घेतल्या. आज तर मला भाजी बनवायचीच नव्हती, कारण म्हटलं चला दही आहे थोडंसं, तर मग तेच जेवूया. मग काय दही होतं, मग दही आणि चपाती आणि शेंगदाण्याची चटणीही होती. चला आता असा होता आजचा मेनू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.